नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप स्टोळे पेस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक आपण रिकमेंड केलेले ज्यामध्ये आपण स्विंग साठी 5% 10% रॅलीसाठी आपण एंट्री प्लॅन करू शकतो. त्याचबरोबर कोणते स्टॉक आपले रॅलीमध्ये ज्यामध्ये आपण प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी आपण त्याचं वेट करतोय आणि आज आपण लाईव्ह मार्केटमध्ये कोणते ट्रेड आपण प्लॅन केले ते यावरती आपण आज सेक्शन मध्ये डिस्कस करणार आहे. सो सेक्शन चालू करण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर सर्वांना आज साजरा केला जाणाऱ्या जागतिक योगा दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, जागतिक योगा दिन हा फक्त एका दिवसाचा सेलिब्रेट न करता जसं आपण एक वेल्थ बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हेल्थ बनवली पाहिजे. कारण जुनी म्हण सगळ्यांना माहिती आहे, हेल्थ इज वेल्थ. ओके, सो आपल्या आरोग्याची पण आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यासोबत स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटी स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्यातून एक आपली वेल्थ पण क्रिएट केली पाहिजे. सो आज आपण बघूया आज आपल्या टेलिग्राम चॅनल मध्ये कोणत्या स्टॉक मध्ये आपण प्रॉफिट बुक करण्यासाठी आपण सांगितलं होतं आणि कोणते स्टॉक आपण रिकमेंड केलेले आहेत ज्यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंग साठी आपण एंट्री घेऊन आपण त्याला होल्ड करू शकतो. आज आपण टेलिग्राम चॅनल मध्ये 3 स्टॉक मध्ये आपण स्विंग साठी आणि एक स्टॉक आपण लॉंग टर्म साठी काय करायला सांगितलेलं होल्ड करण्यासाठी आपण रिकमेंड केलेले. हे जे स्टॉक मी अनालिसिस करतो हे तुमच्या एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय. ओके, कारण या स्टॉक मध्ये जे असे स्टॉक जे आपण फनल करतो हे स्टॉक कसे फनल केले जातात त्यासाठी हा सेटअप कसा युज केला जातो जे आपले ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट त्यांना सगळ्यांना माहिती असतं. ओके, तुमचं एक नॉलेज गेन होण्यासाठी मी काय करत असतो हे तुम्हाला लेवल्स आणि अनालिसिस मी तुम्हाला शेअर करत असतो. ओके, सो केपीआयटी आपण रिकमेंड केलेलं आहे 1600-1550 रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायला सांगितलेला आहे. टार्गेट आपण 1700-1750 प्लस आपण टार्गेट यामध्ये घेऊ शकतो. तर केपीआयटी आपण इलेक्शन रॅली अगोदर सुद्धा आपण तो प्लॅन केला होता, पण त्यामध्ये इलेक्शन मध्ये या लेवलला परत तो आपल्या त्याच लेवलला आलेला त्यामुळे आपण तो रिकमेंड केलेला आहे. अगोदरही आपण तो प्लॅन सॉरी केपीआयटी टेक्नॉलॉजी अगोदरही आपण प्लॅन केला होता, पण एक इलेक्शन रॅलीमुळे तो थोडा डीप लेवल आला होता. पण जर कोणी एक्झिट नाही केला त्यांनी होल्ड केलेला आहे तर सेकंड टार्गेट साठी पण त्यांनी आज होल्ड केलेला आहे. तर आपल्याला फ्रेश एंट्री जर आपल्याला केपीआयटी मध्ये जर प्लॅन करायचा असेल तर आपण तो 1600-1550 या रेंज मध्ये आपण तो परत बाईंग साठी सांगितलेला आहे. टार्गेट जे आपण दिलेलं आहे 1700-1750 म्हणजे आपण 1750 टार्गेट साठी जर आपण तो केपीआयटी जर होल्ड केला तर आपल्याला पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये ओके आपल्याला एक 10% ची रॅली काय करू शकतो केपीआयटी हा देऊन जाऊ शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं केपीआयटी एक लॉंग टर्म साठी पण चांगला काउंटर आहे, पण तुम्हाला एक 10% टार्गेट साठी जर आपल्याला तो प्लॅन करायचा असेल तर 1550 ला जर तो आला तर आपण त्याला आणखी ऍव्हरेज करू शकतो. 1700-1750 या 2 टार्गेट साठी आपल्याला केपीआयटी मध्ये आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करायची. दुसरा स्टॉक जो आपण रिकमेंड केलेला आहे लेटेंट व्ह्यू 520-500 रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा. 560-600 प्लस या 2 टार्गेट साठी आपण काय करू शकतो लेटेड व्ह्यू मध्ये आपण एंट्री प्लॅन करू शकतो. पण लेटेड व्ह्यू जर तुम्हाला होल्ड करायचा आहे तर हा एक लॉंग टर्म काउंटर आहे, त्यामुळे आपण त्याला हे जे टार्गेट आपण प्लॅन केलेले 600 प्लस जे टार्गेट तुम्हाला जर प्लॅन करायचं असेल तर तुम्ही एक लॉंग टर्म साठी पण त्याला काय करू शकता होल्ड करू शकता. तर लेटेड व्ह्यू हा सुद्धा आपल्या या सेटअप मध्ये आलेला आहे, त्यानुसार आपण त्याला काय केलेलं आहे एंट्री साठी आपण त्याला प्लॅन केलेले आहे. आपण या लेवलला तो रिकमेंड केलेला आहे. 700 प्लस टार्गेट साठी जर तुम्ही जर होल्ड करणार आहात तर हा काही पुढच्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला 16% रिटर्न तुम्हाला हा लेटेड व्ह्यू देऊन जाऊ शकतो. ओके, कारण आपण तो मध्येही घेतला होता आणि त्यामध्ये चांगला प्रॉफिट बुक केलेला आहे. आता लेटेड व्ह्यू परत आपल्या एंट्रीसाठी आलेला आहे तर आपण त्याला काय करतोय रिकमेंड करतोय. जर तुम्हाला 10% रॅली तुम्हाला बुक करायची 560 ला तुम्ही बुक करू शकता आणि जर लॉंग टर्म साठी होल्ड करायचा आहे तर 600 प्लस पण टार्गेट तुम्हाला लेटेड देऊन जाऊ शकतो. त्याचा तिसरा स्टॉक जो आपण रिकमेंड केलेला आहे जे आपल्या बजेट येणारे पुढच्या महिन्यामध्ये त्या रेटेड स्टॉक आहे आपला रेलटेल. ओके, रेल्वे रेटेड स्टॉक आहे ज्यामध्ये आपण ऑलरेडी ज्यांनी घेऊन ठेवलं त्यांचं होल्ड आहे, पण आपल्याला स्विंग साठी हा रिकमेंड केलेला आहे. तर इथून एक रेलटेल मध्ये आपल्याला एक चांगली रॅली आपल्याला मिळू शकते. ओके, 475, 470, 450 या रेंज मध्ये त्याला ऍव्हरेज करा. 495, 520 या 2 टार्गेट साठी आपण काय करू शकतो रेंटेल मध्ये आपण एंट्री प्लॅन करू शकतो. ओके, सो बजेटनुसार काय होणार आहे तर या जे आपले पॉवर स्टॉक असतील, एनर्जी स्टॉक्स असतील, रेल्वे स्टॉक्स असतील, ओके यांना थोडीशी मुवमेंट मिळण्याचे चान्सेस जास्त असणार आहे. त्यामुळे आपण रेलटेल मध्ये एंट्री घेण्यासाठी आपण काय केलेले रिकमेंड केलेले. हे जे स्टॉक मी तुम्हाला शेअर करतोय तुम्हाला एज्युकेशन पर्पज साठी शेअर करतोय. त्याचबरोबर आपले जे होल्डिंग मध्ये जे स्टॉक आहेत जसं आपण काल वेदांत आपण प्लॅन केला होता तो वेदांत अजूनही त्याच लेवलला आहे. सो वेदांत आपण इथे बाय करायला सांगितलेले आहे, अजून सुद्धा तो त्याच रेंजला आहे. वेदांतामध्ये आपण 520, 550, 525 प्लस आपण टार्गेट साठी वेदांताला काय केलेले रिकमेंड केलेले एंट्री घेण्यासाठी, जो आपल्याला काही दिवसामध्ये आपल्याला 15% प्लस रिटर्न आपल्याला वेदांता देऊन जाऊ शकतो. त्यानंतर आपण जेकेटी ओके जेटी इक्विटी
जो अजून होल्ड आहे, ज्यांनी आज प्रॉफिट बुक करायचं, जेटी इक्विटी मध्ये प्रॉफिट पण काय केलं असेल या ठिकाणी बुक केलं असेल, तर आपण 190 रेंज मध्ये आपण बाय करायला सांगितलेलं आहे. सॉरी, जेटी इक्विटी जर आपण पाहिला तर आपण 194 रेंज मध्ये तो बाय करायला सांगितलेला आहे, जो अजून होल्ड आहे, ज्यामध्ये चांगली रॅली आपल्याला. फर्स्ट टार्गेट जे आहे ते आपण 220 टार्गेट आपण जेटी इक्विटी मध्ये घेऊन चाललेलो आहे. ज्याची आजची रॅली जर बघितली तर 206चा आज काय केलेला आहे, जेटी इक्विटीने एक चांगली रॅली तुम्हाला दिलेली दिसेल. आजचा आहे त्याचा 209चा आहे होता. ओके, जर अजून 10 पॉईंट साठी जर कोणी होल्ड केला असेल तर जेटी इक्विटी मध्ये आपल्याला टार्गेट जे असणार आहे ते आपल्याला 194 ला जर कोणी बाय केला असेल तर हा 220 पर्यंत आपल्याला 16% रिटर्न काय करू शकतो, देऊन जाऊ शकतो. ओके, जर कोणाला 10% टार्गेट बुक करायचं असेल तर ते 10% पण टार्गेट बुक करू शकतात. आज कोणी जेटी इक्विटी मध्ये प्रॉफिट बुक केलेलं आहे ते तुम्ही P&L मध्ये पण तुम्ही पाहू शकता. ओके, त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज जे आपण ट्रेड जे प्लॅन केले होते, मार्केटने एक चांगला गॅप अप दिला होता आणि गॅप अप दिल्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आले होते. त्यामुळे आपण पहिला जो ट्रेड प्लॅन केला होता, आपण फिन निफ्टीचा ट्रेड प्लॅन केला होता. कारण निफ्टीची काल एक्सपायरी झाल्यामुळे प्रीमियम खूप हाय होते, बँक निफ्टीचे प्रीमियम हाय होते. त्यामुळे आपण जो ट्रेड प्लॅन केला होता तो ट्रेड आपण फिन निफ्टीसाठी आपण काय केलं होतं, ट्रेड प्लॅन केला होता. त्यामध्ये पहिल्या स्टिक मध्ये आपलं जे डेली टार्गेट आहे, डेली टार्गेट पण या इथे काय झालेलं आहे, आपल्याला अचीव्ह झालेलं आहे. कारण ते निफ्टी आणि बँक निफ्टीने चांगला डिप दिला होता. ओके, सो इथे या पहिल्याच कॅनल मध्ये ओके आपल्या स्टेजअप थोडासा फॉल येत होता. त्यामुळे आपण काय केलं, त्याला पहिल्याच ट्रेड मध्ये पी साईडला आपला व्ह्यू होता आणि त्यामध्ये आपण चांगला प्रॉफिट काय केलेला आहे, बुक केलेला आहे. कोणी फिन निफ्टी बाय केला असेल, ओके, त्यांची कोणी किती प्रॉफिट बुक केलेला आहे हे तुम्ही त्यांचे स्क्रीनशॉट आपले युट्यूब वरती पण तुम्ही पाहू शकता, जे डेली P&L या ठिकाणी काय केलेले असतात, शेअर केलेले असतात. ओके, हे आपले ऑप्शन ट्रेडिंग जे असतं ते ऑप्शन ट्रेडिंग आपण काय करत असतो, लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 9 ते 12च्या बॅच मध्ये आपण आपल्या सेटअप नुसार आपण काय करत असतो, ट्रेड आपण क्रिएट करत असतो आणि त्यामध्ये आपण एंट्री घेऊन एक्झिट काय करत असतो, डेली प्रॉफिट आपण बुक करू शकतो. ऑप्शन ट्रेडिंग जे आपण करतो हे आपल्या तुम्हाला जो मेंटरशिप प्रोग्राम मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवत झाला, जो आपला पूर्ण 1 महिन्याचा कोर्स आहे, ज्यामध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण आपल्या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड प्लॅन करतो. त्यामध्ये एंट्री एक्झिट करून डेली प्रॉफिट आपण बुक करतो. त्याचबरोबर तुम्ही आपले मंथली P&L पण बघू शकता, जे आपले लाईव्ह मार्केट असतील, ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट्स आहेत जे आपल्या स्विंग ट्रेडिंग साठी माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत, त्यांचं P&L तुम्ही आपल्या युट्यूब वरती पण तुम्ही मंथली P&L तुम्ही पाहू शकता. ओके, हे तुम्हाला जे स्टॉक मी रेकमेंड करतोय, अनालिसिस करून तुम्हाला मी शेअर करतो, तुम्हाला कसे वाटतात त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.